तर गुंडाने मंत्रालयामध्ये बनवलेले रील्स सुद्धा वडेट्टीवारांकडून ट्विट करण्यात आलेले आहेत। गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल अभिनंदन असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। विजय वडेट्टीवार यांच्याकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर देखील टीका करण्यात आली आहे। तर मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर सामान्य माणूस सुद्धा जातो, किरकोळ गोष्टींचा पाऊ केला जातोय असं दादा भुसे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्याला भेटायला गेलेला एक गुंडा मंत्रालयात रील तयार करतो, म्हणजे हे तर निलेश गायवाळ हा जामिनावर आहे आणि या जामिनावर असलेला गुंड मुख्यमंत्र्यांना भेटतो, मंत्रालयामध्ये रील तयार करतो आणि बाकीचे लोक लाईनीत मरतात। लाईनीमध्ये बाकीच्या लोकांना उभं केलं जातं आणि गुंडांना थेट प्रवेश ही या सरकारची खरी कमाई आहे असं मला दिसतं। एक जामिनावर गंभीर गुन्हे असलेला आरोपी मुख्यमंत्र्यांना जाऊन 6व्या माळ्यावर मिळतो। मुख्यमंत्री महोदय तर ही वस्तुस्थिती आहे की ते सतत जनतेच्या घराड्यात असतात। आपण बघितलं असेल की यापूर्वी वर्षा बंगला म्हणजे ठराविक लोकांना तिकडे प्रवेश असायचा। मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही, परंतु आज वर्षा बंगल्यावर सर्वसाधारण माणूस पण जातो, परंतु लगेच इतक्या किरकोळ गोष्टीचा त्याचं काही बाऊ करणं, आता जे असा आरोप करत असतील त्यांच्या सोबत पण असे शेकडोने फोटो आपल्याला